जरांगेने दिलेला जो अल्टिमेट होता तो आज संपलेला आहे. हो. कसं बघतात मराठा आरक्षण व इतर केसेस त्यांच्या मागे घेतलेला? मुळात जरांगे पाटील साहेबांना मी भेटलो त्यावेळी त्यांना 2 महिन्याचा वेळ आम्ही मागितलेला होता, परंतु त्यांनी 1च महिन्याचा कालावधी त्यावेळी दिला. 1 महिन्यामध्ये त्यांना भेटून आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही. 2-3 गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या मांडल्या होत्या, त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्याच्यासाठी आणि हैदराबाद गॅजेट या दोन्ही बाबतीत सर्वपक्षीय बैठक मागच्या 4 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली, पण दुर्दैवानं महाविकास आघाडीनं त्या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांचं काय म्हणणं याच्या बाबतीत आहे ते आम्हाला कळू शकलं नाही, पण त्यांनी बहिष्कार टाकला म्हणून आम्ही काय हातावर हात मारून बसलेलो नाही. त्या बाबतीतलं रोजच्या रोज आम्ही आढावा घेतोय, बैठका घेतोय. हैदराबाद गॅजेट जे लागू करण्याचा आग्रह मान्य मनोजदादांचा आहे त्याच्या बाबतीत आमची 11 अधिकाऱ्यांची टीम 4 दिवस झाले तेलंगणा गव्हर्नमेंटकडे गेलेली आहे. काल माझ्या माहितीनुसार ते परत आलेत, त्यांच्याशी माझी अद्याप चर्चा झालेली नाही. सोमवारी माझी जे आमचे अधिकारी गेले होते तेलंगणा गव्हर्नमेंटकडे त्यांच्याबरोबर चर्चा होईल आणि मग त्या बाबतीत पण आम्ही सकारात्मक आहोत. जो शब्द माननीय शिंदे साहेबांनी दिलेला आहे त्यानुसार लवकरात लवकर यातनं मार्ग काढायचा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. आदेश जो आहे तो निघणार का सगळे सोयऱ्या संदर्भात? सगळे सोयऱ्याच्या बाबतीत आपण ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलेलं आहे, त्याच्यावरती 8 लाखापेक्षा जास्त हरकती ऑब्जेक्शन्स आलेले आहेत. त्याच्यानंतर सुद्धा कालच्या सुद्धा बैठकीमध्ये काही लोकांनी लिगल ओपिनियन त्याच्यावरचं दिलेलं आहे, कायदेशीर म्हणणं त्यांचं दिलेलं आहे. त्या सगळ्या बाबतीतली छाननी आमच्या विभागामार्फत सुरू आहे. धन्यवाद. 288 आमदारांना पाडू असं देखील जरांगे म्हटलेलं आहे. अनेक थोडासा संयम माननीय मनोजदादांनी बाळगला पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे. ते सातत्यानं म्हणतात की त्यांचा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास आहे. माननीय शिंदे साहेबांनी मला नेहमीचे आदेश दिलेले आहेत की एकही दिवस वाया न घालवता या बाबतीतलं काम चालू ठेवा. म्हणजे थोडासा आमचा 2-3 आठवडे अधिवेशनात गेले, पण तरीसुद्धा अधिवेशन काल संपलेलं आहे. सोमवारपासून परत रोजच्या रोज या बाबतीत आमचा काम करण्याचा प्रयत्न आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.